तर मैत्रिणींनो, पौष्टिक नूडल्स आपल्या मुलांसाठी घरच्या घरी कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. अर्धा एक तास तर तुम्ही कणिक मळून ठेवा, चांगली भिजू द्या आणि नंतर तेल किंवा तूप तुम्ही कणकीला लावा. मैत्रिणींनो, कसं होतं, आपण डीमार्टमधून बाजारातून नूडल्स विकत आणतो, पण ते नूडल्स कसे बनवतात, काय बनवतात हे आपल्याला काहीच माहिती नसतं. त्यामुळे मैत्रिणींनो, पौष्टिक नूडल्स तुम्ही घरगुती घरच्या घरी आपल्या मुलांसाठी बनवू शकता. तर म्हटलं चला, ह्याची रेसिपी आपल्याला माहिती आहे तर आपल्या मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करावा आणि त्यासाठी तुमच्यासाठी मी खास वेळ काढून हा व्हिडिओ तयार करत आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, आता आपल्या इथे घ्यायचा आहे, आपण जो उन्हाळ्यामध्ये कुरड्या वगैरे करतो ना, त्याचा आपल्याला इथे साचा घ्यायचा आहे. तुमच्याकडे तर मैत्रिणींनो असणारच, कारण प्रत्येक ताईंकडे उन्हाळी सामान करण्याचं प्रत्येक सामान वस्तू असतातच. तुमच्याकडे तर हे नूडल्स बनवण्यासाठी कुरड्याचं साचा तर नक्कीच असेल. आपले नूडल्स खूप गोल आणि छान होणार आहेत मैत्रिणींनो. व्हिडिओ स्किप करू नका, स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हाला सर्व काही समजेल आणि नक्की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मुलांसाठी नूडल्स तुम्ही नक्की बनवा. मैत्रिणींनो, 5 ते 10 मिनिटं लागतात, पण मुलांच्या आवडीसाठी तेवढा वेळ तर आपल्याला द्यावाच लागतो. शनिवार रविवारी आपल्याला सुट्टी असते आणि लय वेळ पण लागत नाही मैत्रिणींनो. बघू शकता मी 5 मिनिटात नूडल्स तुम्हाला इथे तयार करून दाखवले आहे. अशा पद्धतीने काय करायचं आहे, पाणी उकळत ठेवायचं आहे, थोडंसं मीठ आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्या साच्यामध्ये जे मी कणिक घातली आहे ते आता आपल्याला अशा पद्धतीने पाण्यामध्ये ते नूडल्स सोडायचे आहेत. मैत्रिणींनो, बघू शकता आपले नूडल्स किती छान पडत आहेत, एकसारखे लांब सडक. बघू शकता अशा पद्धतीनेही तुमच्या घरामध्ये नूडल्स तुम्ही नक्की तुमच्या मुलांना करून द्या, तर बघा ते परत परत तुमच्याकडे मागत राहतील. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. बघू शकता आता मी ते जेवढे मोठे हवे तेवढे घ्यायचे आणि नंतर आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही नक्की मैत्रिणींनो करून बघा. आता काय करायचं आहे, या कडक पाण्यामध्ये आपल्याला हे नूडल्स एक 10 मिनिटं तरी वापरून घ्यायचे आहेत, कारण कणिक थोडीशी लालसर झाली की आपल्याला काढायचं आहे. कच्चं काढू नका, नाहीतर नूडल्स आपले चविष्ट होणार नाहीत. त्यामुळे आपल्याला 10 मिनिटं तरी 8-10 मिनिटं तरी हे वापरून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मैत्रिणींनो, आता 8-10 मिनिटं झालेले आहेत, मी नूडल्स काढून घेत आहे. बघा आपल्या नूडल्सचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे. आता आपले नूडल्स लालसर दिसत आहेत. अशा पद्धतीने तुम्ही काढून घ्या, स्टेप बाय स्टेप बघा, तर तुम्हाला सर्व काही मैत्रिणींनो समजेल. अशा पद्धतीने चाळणी घ्यायची आहे, चाळणीमध्ये आपल्याला ते नूडल्स सर्व घालून घ्यायचे आहेत. पाणी पूर्णपणे वितळणार आहे आणि आपले नूडल्स टेस्टी, चविष्ट आणि हॉटेलसारखेच होणार आहेत. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, 100% सांगते, तुम्ही सारखं सारखं करणार. आता आपल्याला घ्यायचा आहे कांदा, झालं तर ढबू मिरची, झालं तर कोबी आणि टमॅटो घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी बारीक चिरून घेतलेला आहे. इथे घेतलेल्या आहे टमॅटोच्या फोडी, येथे घेतलेली लसणाची पेस्ट, मी घेतलेली आहे ढबू मिरची चिरून, मी घेतलेला आहे एक कांदा चिरून आणि मी घेतलेला आहे कोबी चिरून आणि चवीसाठी हिरव्या मिरच्या 2-3 घेतलेल्या आहेत. मैत्रिणींनो, तुमची मुलं तिखट खात नसतील तर थोडंसं कमी घाला, पण तिखट थोडंसं असलं म्हणजे आपले नूडल्स चविष्ट, छान आणि विकत आणल्यासारखे होणार आहेत. अशा पद्धतीने सर्व आपल्याला तेल घालून अशा पद्धतीने खमंग असं फोडणी घालून घ्यायची आहे. बघा आता मी तेथे कांदा तळून घेतलेला आहे आणि फोडणीमध्ये मी जिरे, मोहरी टाकलेली आहे, नंतर कांदा, कोबी, टमॅटो, लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. तर मैत्रिणींनो, आता चवीपुरतं मी येथे तिखट घालून घेतलेलं आहे, मीठ पण चवीपुरतं आपल्याला घालायचं आहे. मैत्रिणींनो, आपले नूडल्स खूप छान होणार आहेत. आता 1 चमचाभर आपल्याला पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे. आपल्यात तर पावभाजी करण्यासाठी आपण मसाला आणतोच, नसेल तर तुम्ही पावभाजी मसाला घेऊन या. पावभाजी मसाल्यामध्ये आपले नूडल्स टेस्टी, छान आणि खूप सुंदर असे लागणार आहेत. अशा पद्धतीने सर्व फोडणी झाल्यानंतर आपल्याला ते नूडल्स आपण जे पाण्यातून काढले होते, गरम पाण्यातून शिजवून, ते आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा, तुम्हीही करून बघा आणि मला तुमचे नूडल्स कसे झाले ते नक्की कमेंट करून सांगा. तर बघू शकता मैत्रिणींनो, किती सुंदर, छान आणि चविष्ट आपले नूडल्स येथे तयार झालेले आहेत. तर बघू शकता किती सुंदर असे हे आपले नूडल्स दिसत आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही
बाहेर मुलांना खायला नेण्यापेक्षा घरातील पौष्टिक नूडल्स नक्कीच द्या. कारण बाहेर कसं बनवलेलं असतं, काय बनवलेलं असतं, त्यात काय पडलेलं असतं, आपल्याला काहीही माहिती नसतं. त्यामुळे थोडासा वेळ द्या आणि आपल्या मुलांना घरगुती पौष्टिक नूडल्स नक्की करून द्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्याला 10 ते 15 मिनटं परत हे शिजवायचं आहे. पूर्णपणे वापरल्यानंतर वास छान यायला लागल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मग आपले नूडल्स खूप चविष्ट, छान आणि सुंदर होणार आहेत. लगेच काढू नका, थोडंसं वाफलू द्या मैत्रिणींनो, थोडंसं ते नूडल्स शिजू द्या आणि मगच काढा, घाई गडबड करू नका. आता बघा आपले नूडल्स परफेक्ट तयार झालेले आहेत आणि खाण्यायोग्य झालेले आहेत. तर बघू शकता आता पूर्णपणे वापरलेले आहेत आणि किती सुंदर त्याचा कलर आलेला आहे, किती छान झालेले आहेत. तर भेटूया